खरं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ताई आणि भैया प्रचाराचा आणि मुद्द्याचा विषय आपण कुठेतरी विसरतोय आणि समोरून काहीतरी बोललं जातंय, आपण काहीतरी बोललं जातोय आणि मुख्य विषय आपण उद्याच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये काय करणार आहोत आणि इथं बसलेल्या समोर पंढरपूरकरांच्या सोलापूर जिल्ह्याच्या मनामध्ये काय आहे हे खऱ्या अर्थानं बोलणं आवश्यक आहे। मला असं वाटतंय की या सोलापूर जिल्ह्यामध्ये वरदाईने असणाऱ्या उजनी धरणाला 123 टीएमसी पाणी असून देखील आज अडचण निर्माण होते। पाण्याचं नियोजन होत नसल्यामुळं आपल्याला उद्याच्या काळामध्ये भीमा नदी पात्राला पाणी वाटपामध्ये पाणीच साहेब शिल्लक ठेवलेलं नाही। पाणी शिल्लक ठेवलेलं नसल्यामुळं पुढच्या काळामध्ये सोलापूरची दुसरी पाईपलाईन झाल्यानंतर त्या नदीकाठच्या शेतकऱ्याला उद्या पाणी मिळणार नाही आणि मग त्यावेळेस मात्र शेतकऱ्याचे काय हाल होतील जे आज कॅनलवरच्या शेतकऱ्याचे होत आहेत। त्यासाठी आपल्याला उजनी धरणापासून कर्नाटकच्या बाउंड्री पर्यंत आपल्याला हायड्रोलिक पद्धतीचे मराठवाड्यामध्ये बांधल्यासारखे 10 मीटर उंचीचे बंधारे हे त्या ठिकाणी बांधावं लागतील आणि त्याच्यामध्ये 22 ते 20 टीएमसी पाणी त्या ठिकाणी बसतंय। त्याचा सर्वे देखील 10 बंधाऱ्याचा झालाय आणि हे प्रश्न केंद्र सरकारच्याकडून खासदारांनी सोडवण्याची पुढच्या काळामध्ये भूमिका घेणं आवश्यक आहे। पाण्याचा प्रश्न योग्य नियोजन, पाण्याची साठवणूक वाढवणं हा खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याला चिंताग्रस्त, कारण दुष्काळ परिस्थिती आहे। दुष्काळ परिस्थितीमध्ये आज कुठलीही उपाययोजना होत नाहीत। आज पाण्याच्या बाबतीमध्ये आज शेतकऱ्याचे जे हाल होत आहेत ते भविष्यात होणार नाही, त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे। आज या पंढरपूरमध्ये असेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये येत असताना पुणे जिल्ह्यातून येणारं घाण पाणी जे उजनी धरणात येत आहे, आज उजनी धरणात घाण पाणी येत असल्यामुळं उजनी धरणाचा पाण्याचा टीडीएस आपल्या नदीला येत असताना 3000 टीडीएस आहे। आपल्याला प्यायला 100 टीडीएस पेक्षा कमी पाणी पाहिजे, परंतु 3000 टीडीएसचं पाणी आपल्याला येतंय। ही खऱ्या अर्थानं खंत आणि अडचणीची गोष्ट आहे। आज नदीकाठचं असेल, त्या नदीचं पिणाऱ्या पाण्यावरती सगळे लोक आज आजारी पडतायत। कॅन्सरचं प्रमाण आज 40 माणसामागे एकाला ह्या नदीच्या पाणी पिणाऱ्यावरती त्या ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलंय। आज किडनी स्टोनचं प्रमाण वाढलंय, किडनी डॅमेजचं प्रमाण वाढलंय, आजार वाढलेत। त्याच्यासाठी आपल्याला ह्या उजनी धरणामध्ये भीमा नदीमध्ये घाण पाण्याचं जे मिश्रण होतंय ते आपल्याला थांबवणं गरजेचं आहे। नमामि चंद्रभागेसारखा प्रोजेक्ट घेतला, परंतु तो बंद झाला। आज पंढरपूरचं सगळं घाण पाणी आज देखील नदीमध्ये त्या ठिकाणी गटारीचं जात असल्यामुळं पंढरपूरपासून खालना असणाऱ्या सगळ्या गावांची आरोग्याची खूप मोठी गंभीर परिस्थिती झाली आहे। त्यामुळं आपल्याला ह्याचं देखील नियोजन करावं लागणार आहे। आज आपल्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज लाईटच्या बाबतीमध्ये इतकी वाईट अवस्था आहे। आज आपल्या लाईटच्या साठी 220 चे असतील, 132 चे असतील, 33 केव्हीचे असतील, सबस्टेशनची किती गरज आहे। आज त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 6500 डीपी त्या ठिकाणी धैर्यशील भैया कमी आहेत आणि मग त्याच्यामुळे आपली लाईट त्या ठिकाणी 6 तासात 10 वेळा ट्रिप होती। आज आपल्या शेतकऱ्याला लाईटचा देखील प्रश्न मोठा झालाय। कॅनलच्या पाळीचं नियोजन झालं नाही। मी नेहमी त्या ठिकाणी भाषणात सांगितलं, आज उजनी धरण ऑक्टोबर महिन्यामध्ये 94 टीएमसी पाणी धरणामध्ये होतं, परंतु 94 टीएमसी पाणी असताना आज आपल्याला नदीला 3 पाळ्या सोडल्या, 5-5 टीएमसीच्या 15 टीएमसी, कॅनलला 2 पाळ्या सोडल्या 6-6 टीएमसीच्या 12 टीएमसी, 15-6, 15-12 27 टीएमसी, 2 पाळ्या त्या ठिकाणी 2-2 टीएमसीच्या बोगद्याला सोडल्या 4 टीएमसी, पाणी झालं 31 टीएमसी। 8 टीएमसी पाणी बाष्पीभवन होतं वर्षभरामध्ये, 39 टीएमसी, 94 टीएमसी पाणी हे धरणात होतं, आज 39 टीएमसी खर्ची झालंय। आणि आज देखील आपल्याला सांगितलं जातंय की कॅनलला पाणी सोडायला नाही। आज त्या कॅनलच्या दाराच्या खाली पाणी गेलंय, मग 66% प्लस असणारं धरण -40% झालं, म्हणजे 100% धरण हे कसं काय संपलं, याचं देखील नियोजन करण्याची गरज भविष्य काळामध्ये आहे। आज त्या ठिकाणी पंढरपूर हे सगळ्याचं आराध्य दैवत आहे। त्या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध संत झालेत, त्या संतांना त्या ठिकाणी आपल्या लोकांना स्मरणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये संत विद्यापीठ होणं आवश्यक आहे। या संत विद्यापीठाच्या माध्यमातून सगळ्या संतांचा अभ्यास होईल, या पुढच्या पिढीला संतांनी केलेलं कार्य आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवता येईल आणि संतांच्या माध्यमातून या राज्याची, या देशाची त्या ठिकाणी पुरोगामी चळवळ आपल्याला बळकट करता येईल।
त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त साखर कारखाने 40 साखर कारखाने आहेत. आज 40 साखर कारखाने आहेत, परंतु आपल्यामध्ये सहकारामध्ये काम करण्यासाठी माणसं स्किल्ड मिळत नाही. त्यासाठी सहकाराचं एक विद्यापीठ देखील सोलापूरला होणं गरजेचं आहे. आज पंढरपूर तालुक्यामध्ये आज इतका मोठा तरुण वर्ग आहे. पंढरपूरच्या कडेला बघितलं तर त्या ठिकाणी 5 ते 6 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आणि इंजिनिअरिंग झालेली मुलं त्या ठिकाणी पुणे आणि मुंबईला नोकरीसाठी जातात का तर आमच्या इथे MIDC नाही. आज त्या ठिकाणी MIDCचा प्रश्न खूप मोठा आहे. तो MIDCचा प्रश्न जर मार्गी लागला तर भविष्य काळामध्ये पंढरपूरची लोक, मंगळवेढ्याची लोक, आपल्या जिल्ह्यातली लोक सोलापूरला जाणार नाहीत. हिथंच त्या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल. त्यामुळं MIDCचा प्रकल्प घेत असताना त्या ठिकाणी पंढरपूरला लागणाऱ्या गोष्टीचं क्लस्टर देखील पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. चुडे महिलांसाठी जे मिळतात ते पहिले फक्त पंढरपुरातच मिळतात. त्यामुळे चुड्याचं एक क्लस्टर होऊ शकतं. पेढा आज आपला प्रसाद आहे, पेढ्याचं क्लस्टर होऊ शकतं. कुंकू असेल, बुक्का असेल, तुळशी माळ असेल, ह्याचं देखील क्लस्टर होऊन इथं सर्वसामान्य मुलांना, माता भगिनींना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येऊ शकते. या पंढरपुरात आल्यानंतर त्या ठिकाणी विविध प्रकारच्या धर्मशाळा आहेत. मराठा भवन बांधावं म्हणून संकल्पना आहे, ते देखील होणं उद्याच्या काळामध्ये गरजेचं आहे. त्या ठिकाणी कृषी पर्यटनाला देखील वाव देता येईल. या पंढरपुरात दर्शनाला आल्यानंतर भाविक त्या ठिकाणी दर्शन घेऊन निघून जातो, परंतु त्याला जर कृषी पर्यटनाच्या माध्यमातून या भागाचा जर विकास करण्यासाठी, दैनंदिनी वाढवण्यासाठी, अर्थकारण मजबूत होण्यासाठी जर कृषी पर्यटनाचा त्या ठिकाणी पर्याय आपण त्या ठिकाणी उभा केला तर तो देखील पुढच्या काळामध्ये तरुणांना रोजगार निर्मिती करेल. हा करत असताना त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाचं देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये पंढरपूर असेल, अक्कलकोट असेल, तुळजापूर असेल आणि पंढरपूरच्या जवळ असणाऱ्या सर्व धार्मिक स्थळाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन, तीर्थक्षेत्रातनं निधी देऊन तिथं भाविक जास्तीत जास्त जातील आणि धार्मिक पर्यटन देखील पुढच्या काळात करणं गरजेचं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचं उत्पन्न 1 नंबरवरती आहे. 2 नंबरला आपल्या इथं केळीचं उत्पन्न होतं. 3 नंबरला आपल्या इथं द्राक्ष आणि डाळिंबाचं उत्पन्न होतं आणि मग ज्वारी असेल, त्या ठिकाणी इतके काही पदार्थ आपल्या इथं बनतात. परंतु आपल्या इथं जर त्या ठिकाणी ड्रायफ्रूटच्या माध्यमातून आपल्या भागातल्या मग ऊसाच्या माध्यमातून तयार होणारं त्या ठिकाणी साखर असेल, ती साखर निर्यात करायची असेल, द्राक्ष त्या ठिकाणी निर्यात करायचं असेल, डाळिंब निर्यात करायचं असेल, बेदाणा निर्यात करायचा असेल, त्या ठिकाणी आपली मालदंडी ज्वारी असेल, हुरडा त्या ठिकाणी एक्सपोर्ट करायचा असेल तर त्या ठिकाणी ड्रायफ्रूट झालं पाहिजे. त्या ठिकाणी ग्रेडिंग सेंटर करता येईल आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये इथल्या मुलांना त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करता येईल. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जर विचार केला, देशामध्ये 24,000 कंटेनर त्या ठिकाणी केळी एक्सपोर्ट झाली आणि त्यातली 12,000 कंटेनर ही फक्त सोलापूर जिल्ह्यातनं त्या ठिकाणी झाली आहे. आज या 12,000 त्या ठिकाणी कंटेनर होत आहेत, परंतु त्याच्या सुख सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणं गरजेचं आहे. आणि केळीचं संशोधन केंद्र देखील सोलापूर जिल्ह्याला झालं तर भविष्यामध्ये केळीचं उत्पादन वाढवण्यासाठी देखील प्रयत्न होऊ शकतात. आज सोलापूर जिल्हा दूध संघाची अवस्था अडचणीची असल्यामुळं सोलापूर जिल्ह्यामध्ये दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. सरकारचा 34 रुपयाचा GR आहे, लेकिन आम्हाला देखील त्या ठिकाणी 26 रुपये 25 रुपये भाव घ्यावा लागतो का तर त्याला दुधावरती प्रोसेस होणारं युनिट सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ताकदीचं मोठं नाही. आणि ते जर ताकदीचं मोठं तयार झालं तर भविष्यामध्ये दुधाचं उत्पन्न त्या ठिकाणी हितच त्या ठिकाणी प्रक्रिया होऊन त्याला 2 रुपये शेतकऱ्याला जास्त देता येतील. या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्राला जर चालना द्यायची असेल, पंढरपूरच्या शेजारी असणारं आज आपण बघतोय शिर्डी, 109-10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी शिर्डी आली. आज आपण युगे 28 असताना देखील आज आपलं त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी किती आहे आणि त्या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या भाविकाचं देखील आपल्याला भविष्यामध्ये विचार करावा लागणार आहे. कारण पंढरपूरला त्या ठिकाणी आज हॉटेलचं बघितलं तर 30 ते 35 हॉटेल त्या ठिकाणी आहेत आणि शिर्डीमध्ये 3,500 हॉटेल आहेत. तिथं तेवढे हॉटेल का झाले तर तिथे येणारा भाविक त्या ठिकाणी तसा येतोय. ते भाविक येण्यासाठी काय करावं लागणार आहे तर भाविक येण्यासाठी पंढरपूरला एक तीर्थक्षेत्रामध्ये एअरपोर्ट होणं गरजेचं आहे, ज्याच्यातून विमानतळातून नीता अंबानी असेल, अदानी अंबानी असतील किंवा संजय दत्त असेल, त्या ठिकाणी मोठमोठे हिरो असतील, ग्लॅमर असेल, हे सगळं पंढरपूरला दर्शनाला आल्याशिवाय, त्याच्यावरती पिक्चर शूटिंग झाल्याशिवाय या पंढरपूरचं महत्व जगभराला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी या ठिकाणी विमानाची सोय असण्यासाठी विमानतळ करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पंढरपूरला असलेली रेल्वे ही गरिबाची रेल्वे म्हणून आहे, त्याला एसीचा डबा नाही.
तर त्याला त्या ठिकाणी 2 टायर 3 टायरचा डबा जोपर्यंत बसवत नाही तोपर्यंत पुणे आणि मुंबईमधनं येणारा माणसं त्या ठिकाणी जे 5,000 10,000 रुपये खर्चणार आहेत ती पंढरपुरात आल्याशिवाय पंढरपूरचं अर्थकारण त्या ठिकाणी सुधारणार नाही। आणि मग हे करत असताना माझ्या पंढरपूरमध्ये असणारे आज कित्येक त्या ठिकाणी भाविक येतात, परंतु भाविक आल्यानंतर त्यांना मात्र त्या ठिकाणी दवाखान्याची आज आल्यानंतर आरोग्याची खूप हाल होतात। त्या ठिकाणी कॉटेज हॉस्पिटल त्या ठिकाणी एका कोपऱ्यात बांधले, त्याच्यामधून आपल्याला पाहिजे तशा सुख सुविधा मिळत नाहीत। त्या सुख सुविधा देण्याचं काम त्यासाठी एक सुसज्ज असं एक चांगलं हॉस्पिटल त्या ठिकाणी पंढरपुरात होणं अपेक्षित आहे। आज खेळ आमचे मुलं त्या ठिकाणी खेळतात, क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, टेनिस असेल, कबड्डी असेल, वेगवेगळे खेळ खेळतात, परंतु त्यांच्यासाठी खेळाचं ग्राउंड नाही, त्यांच्यासाठी स्टेडियम नाही, इनडोअर स्टेडियम नाही। हे देखील भविष्यामध्ये पंढरपुरात करणं गरजेचं आहे। आज भाविकांच्यासाठी आज आपण विचार करत असताना या पंढरपुराचा सामान्य लोकांना त्या ठिकाणी आपण बघितलं तर पंढरपुरामध्ये बाहेरचे लोक त्या ठिकाणी आपल्या बेघरांना, आई वडिलांना, अनाथांना त्या ठिकाणी पंढरपुरात आणून सोडतात, परंतु गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी आपण बघितलं नवरंगी बालकाश्रम असेल, मातोश्री वृद्धाश्रम असेल, बेघर घर असेल, पालवी असेल, अशा कितीतर संस्था आज त्या ठिकाणी नेटानं काम करतायत आणि ह्याच्यामुळं पंढरपुरातल्या बेघर आणि महाराष्ट्रातनं येणाऱ्या लोकांना तिथं आधार दिला जातो। पण त्याच्यासाठी भरीव काम त्या ठिकाणी पुढच्या काळात खासदारांनी करणं देखील अपेक्षित आहे। भविष्य काळामध्ये आपल्याला आज मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, त्या ठिकाणी महादेव कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, हे सगळे आरक्षणाचे विषय देखील भविष्यामध्ये आवाज उठवून त्या ठिकाणी सोडवणं गरजेचं आहे। या ठिकाणी पंढरपुरामध्ये त्या ठिकाणी उदबत्ती असेल, वाती असतील, प्रसाद असेल, खेळणी असतील, अशा कितीतरी क्लस्टर त्या ठिकाणी आपण उभा करू शकतो। कलाकारांसाठी नाट्यगृहाचं त्या ठिकाणी काम चालू आहे, पण गेले 10 वर्ष त्या ठिकाणी नाट्यगृहाचं काम पूर्ण होत नाही, ते देखील पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे। दोन्ही उद्याच्या उमेदवारांना माझी या निमित्ताने विनंती आहे की पंढरपुरामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं बांधून ठेवलेत, लोकांकडनं पैसे घेतलेत आणि त्यांनी कर्ज काढून व्याजानं काढून पैसे दिलेत आणि आज त्यांना घरं मिळत नाही। तो प्रश्न देखील सोडवणं उद्याच्या काळात गरजेचं आहे। आज त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर पळून गेलाय, कॉन्ट्रॅक्टरनं नगरपालिकेवर केस केली आहे आणि त्यांच्या दोघांच्या भांडणामध्ये आज त्या ठिकाणी माझी सर्वसामान्य लोक ज्यांनी पै जुगळून हा घराचा प्रकल्पामध्ये पैसे घातलेत, ते पैसे देखील त्या ठिकाणी अडकलेत आणि त्यांना घर मिळत नाही। तो प्रश्न देखील उद्याच्या काळामध्ये सोडवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आज आमचे सर्व कर्मचारी बांधव जे आता पोलीस बंदोबस्तात असतील, सगळ्या शासकीय निमशासकीय काम करणारे, जुन्या पेन्शनचा देखील मोठा प्रश्न या लोकांचा आहे, तो देखील आपल्याला उद्याच्या काळामध्ये जुनी पेन्शन या लोकांना मिळाली पाहिजे, हा देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये घेणं गरजेचं आहे। आज जिथं सभा घेतोय, सभा घेत असताना इथं जे आमचे गाडाधारक आहेत ह्यांना लगेच आम्हाला काढावं लागतं। आज खोकेधारकांना त्या ठिकाणी मोकळं करावं लागतं, वारीमध्ये त्रास होतो, परंतु त्यांच्यासाठी जर त्या ठिकाणी सुसज्ज असे शॉपिंग सेंटर केले आणि भविष्यामध्ये त्यांना जे त्रास होतो तो त्रास पुढच्या काळामध्ये कमी करणं गरजेचं आहे। आज आपल्या इथं मुलं त्या ठिकाणी पोलीस भरतीचे असेल, त्या ठिकाणी विविध सैनिक भरतीचे असेल तयारी करतायत, तर त्या ठिकाणी पंढरपूरला सैनिक भरतीचं देखील होणं अपेक्षित आहे। सोलापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी मुंबई हायकोर्टाचं एक बेंच सोलापूरला येणं देखील पुढच्या काळात गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला आज मुंबईला जाऊन त्या ठिकाणी केसेस 5 कोटी आज केसेस त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये पेंडिंग आहेत, त्याचं जर बेंच आपल्याला सोलापूरच्या वकील लोकांची सगळ्यांची मागणी आहे ती भविष्य काळामध्ये सोडवण्यासाठी उद्याच्या त्या ठिकाणी खासदारांनी काम करणं गरजेचं आहे। आज पंढरपुरामध्ये संत सृष्टी सारखा एक काम करू शकतो, ते देखील आपल्याला पुढच्या काळात करावं लागेल। पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी हद्दवाढ भागामध्ये नगरपालिका पण टॅक्स घेते आणि त्या ठिकाणी तलाट्यांकडनं शेतसारा देखील घेतला जातो, एकाच जागेचे 2 टॅक्स भरले जातात आणि त्या शेतकऱ्याला त्या प्लॉट धारकाला, घरधारकाला जो त्रास होतोय तो उद्याच्या काळात आपल्याला सोडवणं गरजेचं आहे। पंढरपूरच्या असलेल्या आजूबाजूला 10 ते 15 किलोमीटर भागामध्ये त्या ठिकाणी अंतरामध्ये सगळ्या गावांना प्राधिकरणाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी उपाययोजना करून त्या गावांना पिण्याचं पाणी असेल, रस्ते असेल, कारण भाविक आल्यानंतर आजूबाजूच्या 10-15 किलोमीटर गावामध्ये राहतात, त्यांची सुख सुविधा करणं देखील पुढच्या काळामध्ये गरजेचं आहे।
65 एकराच्या शेजारी असलेलं रेल्वेची जमीन त्या ठिकाणी हस्तांतरित करून 65 एकर डेव्हलप करण्याची देखील पुढच्या काळात गरज आहे। आज मंगळवेढ्याचा 35 गावाचा पाण्याचा प्रश्न, त्यातला 11 गावाचा प्रश्न सुटलाय, त्यातला 24 गावाचा प्रश्न पुढच्या काळात सोडवण्यासाठी देखील आपण वचनबद्ध राहून पुढच्या काळात काम करणं गरजेचं आहे। संत दामाजी असतील, संत कुर्मदास असतील, संत सावतामाळे असतील, सीताराम महाराज असतील, त्या ठिकाणी येवतीला शेवटच्या छत्रपतींची समाधी असेल, तिथले सर्व त्या ठिकाणी गोष्टीला आज पुढच्या काळामध्ये डेव्हलप करणं गरजेचं आहे। आणि त्या ठिकाणी धार्मिक पर्यटनाच्या बरोबर त्या ठिकाणी आपल्याला कृषी पर्यटन आणि पंढरपूर आणि आपल्या परिसराला अर्थकारणाने मजबूत करण्याची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं मंगळवेढ्यामध्ये वास्तव्य होतं, त्या किल्ल्याला देखील दुरुस्ती करण्याची गरज आहे। त्या किल्ल्याला देखील ऐतिहासिक दर्जा देऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य असल्यामुळं त्या मंगळवेढ्याच्या किल्ल्याला एक वेगळ्या पद्धतीचं नियोजन देखील करणे गरजेचं आहे। या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी आज त्या ठिकाणी आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना यावर्षी 10,81,000 टन गाळप करून 10,85,000 टन क्विंटल साखर त्या ठिकाणी उत्पादित केली। आज कारखान्यानं त्या ठिकाणी यशस्वी गाळप करत असताना कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं, त्या सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून भविष्यामध्ये त्यांच्या कुठेही धक्का लागणार नाही। आज त्यांना अडचणीचं आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे, परंतु भीती त्या ठिकाणी बाळगू नका। मी मगाशी देखील बोललो, आता देखील आपल्याला सांगतो, सभासदांनी शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कारखाना चालवणारा माणूस म्हणून निवडून दिलंय। वेळ पडली तर त्या ठिकाणी मी स्वतःला घाण ठेवेन, पण कारखान्याला काय होऊ देणार नाही। त्या ठिकाणी जो काही निर्णय त्या ठिकाणी माझा एखादा अजून कारखाना इकायची वेळ आली इकेन, परंतु आपल्या कारखान्याला काय होऊ देणार नाही, एवढीच या निमित्तानं ग्वाही देतो। उद्याचे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला भरघोस मताने निवडून द्यावे, एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।